नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3री मराठी विषयाचे प्रकरण 12वे प्रवास कचऱ्याचा स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 1, तुमच्या घरातील कचरा नीट पहा, त्यात काय काय असेल त्याची यादी करा। हा कचरा वेगवेगळा करायचा असेल तर कसा कराल? कोणता कचरा कोणत्या डब्यात जाईल ते ठरवा। त्या कचऱ्याविषयी ठरवता येणार नाही तो वेगळा ठेवा। उत्तर: कागद, शिळे अन्न, खरकटे, केळाची साली, फळांच्या साली, भाज्यांचे देठ। सुका कचरा व ओला कचरा अशा पद्धतीने कचरा वेगळा करू शकतो। त्यासाठी आपण वेगवेगळ्या कचरापेटी वापरू शकतो। प्रश्न क्रमांक 2, परिसर स्वच्छ करतो तसे आपणही स्वच्छ राहायला हवे। स्वतःला स्वच्छ ठेवण्यासाठी तुम्ही काय काय कराल ते लिहा। उत्तर: 1. दररोज सकाळी दात स्वच्छ करणे। 2. नियमित स्वच्छ आंघोळ करणे। 3. स्वच्छ कपडे घालणे। 4. नखे वाढल्यानंतर कापणे। 5. बाहेरून आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुणे। प्रश्न क्रमांक 3, खालील प्रसंग वाचा। यातील मुलांकडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या काही आवश्यक गोष्टी नाहीत, पण स्वच्छता तर व्हायला हवी। ते काय करू शकतील ते सुचवा। अ. सुनीता मावशीकडे राहायला आली होती। सकाळी दात घासायला जाताना तिला आठवले की तिचा ब्रश ती घरी विसरून आली। ती आता दात कसे स्वच्छ करेल? उत्तर: सुनीता लिंबाच्या काडीने अथवा बोटावर पेस्ट घेऊन दात घासू शकते। आ. जमील अंघोळ करत होता। 2 तांबे पाणी ओतले आणि त्याच्या लक्षात आले की साबण संपलेला आहे। आता जमील स्वच्छ होण्यासाठी काय करता येईल? उत्तर: जमील कडुलिंबाच्या पाल्याने किंवा लिंबाच्या सालीने अंग घासू शकतो। पुढील सर्व प्रश्नांची मी व्यवस्थितरित्या तुम्हाला उत्तरे लिहून दिलेली आहेत, त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। तसेच अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या द लर्निंग लॅब या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। वाचा। येथे तुम्हाला एक पॅराग्राफ दिलेला आहे, तो व्यवस्थितरित्या वाचायला सांगितलेला आहे। वाचा व वर्गीकरण करा। येथे तुम्हाला सुका कचरा व ओला कचरा यांचे वर्गीकरण करायला सांगितलेले आहे। चला तर मग वर्गीकरण करूया। सुका कचरा: कागद, वहीचा पुठ्ठा, फुटका कप, तुटकी खेळणी, तुटके पेन, कॅरी बॅग इत्यादी सुक्या कचऱ्यामध्ये येतात। ओला कचरा: केळ्याची साली, शिळे अन्न, खरकटे, सडलेले फळे, पालेभाज्यांचे देठ, फळांच्या साली। अशा रीतीने विद्यार्थी मित्रांनो, आपला स्वाध्याय इथे संपला। धन्यवाद।